महाराष्ट्रात सामान्य माणसांची काय लायकी करून ठेवली ना व्यवस्थेने, त्याचं एक उदाहरण बघा. चाकणमध्ये खड्डे दुरुस्त होण्यासाठी उद्योगमंत्र्यांची तिथं मिटिंग व्हावी लागली. जोपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एखादा मंत्री त्या एरियामध्ये येत नाही, तोपर्यंत तिथल्या बेसिक सुविधांवर, रस्त्यांवर अजिबात लक्ष दिलं जात नाही. उद्या जाऊन सार्वजनिक शौचालयात संडासचं भांडं बसवण्यासाठी सुद्धा मंत्र्यांची मिटिंग घ्यावी लागते की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. स्थानिक नेते, आमदार यांना स्वतः तरी लाज वाटते का बघा. तुमची काय लायकी ठेवतंय सरकार ह्याच्यावर पण लक्ष द्या. कारण तुमच्या प्रभागातला एखादा रस्ता होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना यावं लागते. तुमची स्वतःची इज्जत किती जाते ना ह्या गोष्टीतून, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या शब्दाला इज्जत नाहीये, मंत्र्यांच्या येण्याला इज्जत आहे. पुण्यासारख्या शहराची परिस्थिती अशी करून ठेवली आहे की पुणेकरांना रस्ते तेव्हाच मिळतात जेव्हा एखादी इंटरनॅशनल सायकलिंगची स्पर्धा होणार असते. ते पण हायवेच्या एकाच साईडला रस्ता चांगला मिळतो, कारण स्पर्धा तिकडून जाणार असते. स्थानिक नगरसेवकांना ह्या गोष्टीचं वाईट वाटलं पाहिजे, ह्याची लाज वाटली पाहिजे. चांदणी चौकात जेव्हा एकनाथ शिंदेची गाडी अडकली, नितीन गडकरींची गाडी अडकली, तेव्हा चांदणी चौकाचं काम फास्ट ट्रॅकवर सुरू झालं. थोड्या दिवसांपूर्वी मी खड्डा बुजवल्याबद्दल धन्यवाद करतानाचा सुद्धा फ्लेक्स बघितलेला आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या विरोधात का होईना गेलं पाहिजे आणि ह्या गोष्टी त्यांच्याकडून स्वतःहून करून घेतल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर लोकांमध्ये हाच संदेश गेलेला आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा लोकांसारखेच लाचार आहेत, त्यांचं पक्षात ऐकून घेतलं जात नाही आणि ही शहरांची परिस्थिती अशीच कायम राहणार आहे. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.